सलाम जय ख्रिस्त सर्व सर्व प्रियजला प्रियजनांनो, सर्व ख्रिस्ती प्रीतीमध्ये सर्वांना सलाम जय ख्रिस्त प्रियजनांनो. हा समय परमेश्वराने तुम्हाला मला दिला, त्याचा आपण धन्यवाद करूया, त्याची उपकार स्तुती करत त्याला आभार मानूया. प्रियजनांनो, हा कित्येकांना समय नाही मिळालेला आहे, परंतु परमेश्वराने मला आणि तुम्हाला हा समय दिलेला आहे. त्याचं जिवंत वचन वाचण्यासाठी, त्याची स्तुती, त्याची आराधना करण्यासाठी. प्रियजनांनो, त्याला आपण धन्यवाद देऊया कोटी कोटी वेळेस आणि बिलियन बिलियन वेळा त्याला सलामी देऊया. प्रियजनांनो, हा समय त्याने दिलेला आहे. प्रियजनांनो, आपला जो सेशन चालू आहे ते म्हणजे येशूला जेव्हा वधस्तंभावर खिळतात त्यावेळेस त्यांनी उच्चारलेले जे वचन आहेत, ते वचनाचं जे आपला पाठ चाललेला आहे तो म्हणजे चौथा वचन, चौथा शब्द, मला तहान लागली. प्रियजनांनो, मला तहान लागली. प्रभू येशू मसीह म्हणतात. प्रियजनांनो, प्रभू येशू मसीहचं वय ओनली 33.5 years, 30 वर्षाचा असताना प्रभू येशू मसीहनं स्वर्गीय पिता परमेश्वराचे कार्य स्टार्ट केले. आणि त्यात 3.5 वर्षाच्या शॉर्ट पिरियडमध्ये, 3.5 वर्ष म्हणजे किती कमी समय झालाय ना प्रियजनांनो. किती समय शॉर्ट पिरियड येतो. 3.5 वर्ष, 3.5 वर्षाच्या शॉर्ट पिरियडमध्ये प्रभू येशू मसीहने इतक्या लोकांना बरे केले, इतके कार्य केले. प्रियजनांनो, आणि इतक्या लोकांना त्यांनी बरे केले. मल्टिट्यूड्सचा अर्थ आहे थवेचे थवे लोक त्याच्या अंगावर पडायचे आणि सर्व बरे व्हायचे. प्रियजनांनो, आणि त्या प्रत्येकांचं नाव आणि आजार लिहिणार तर जगात पुस्तके मावणार नाही, असं त्याचं वचन आहे. प्रियजनांनो, इतक्या लोकांना प्रभू येशू मसीहनं तेवढ्या शॉर्ट टाइम मध्ये बरे केले. किती महान आणि अद्भुत परमेश्वर आहे आपला. प्रियजनांनो, आणि जेव्हा यहूदास इस्करियोत ज्यांनी फक्त 30 चांदीच्या शिक्क्यांसाठी, 30 रुपयांसाठी प्रभू येशू मसीहला धरून दिले. प्रियजनांनो, आणि जेव्हा प्रभू येशू मसीहला धरण्यात येते, ते सैनिक येतात आणि त्या सैनिकाच्या कमरेला जो लागलेला असतो तलवार, त्या कमरेची तलवार काढून प्रेषित पेत्र त्या सैनिकाचा कान कापून टाकतो. आणि प्रभू येशू मसीह म्हणतात, पेत्रा, तुझी ती तलवार मायानात टाक. आणि लढाई अशी नाही करायची आहे. लढाई तलवारीनं करायची नाहीये. आपली लढाई तलवारी संगती नाही. जे तलवार उचलतात त्यांचा वध तलवारी संगतीच होते, असं प्रभू येशू मसीह त्यावेळेस बोलतात. प्रियजनांनो, आणि जो सैनिकाचा कान कटलेला असतो आणि पूर्ण रक्तबांबाळ, पूर्ण घायल असतो तो रक्ताने, आणि प्रभू येशू मसीह त्याचा कान जो पडलेला असतो तो कान उचलतो आणि त्याला तो लावून देतो, न्यू ब्राईन कान. आणि त्यावेळेस तो सैनिक कसा विचार कर, अरे काय झालं, माझा कान तर आता गेला होता, अरे पुन्हा, बापरे, हा कोण मनुष्य आहे. त्याला नाही समजत. तो केवळ बघत राहिला, पण त्यांनी तो विचार नाही केला की हा प्रभू येशू खरा जिवंत देव आहे, हा खरा जिवंत परमेश्वराचा प्रिय पुत्र आहे, हा खरा जिवंत देव आहे. त्याने नाही ओळखलं. आणि त्यांनी जे त्याचं काम होतं, प्रभू येशू मसीहला धरणे, त्याला मारणे, त्यांच्यावर थुकणे, त्यांची निंदा करणे, आणि बघा किती दुष्टतेने प्रभू येशू मसीहचे हाल केलेले आहेत. प्रियजनांनो, त्याच्यावर थुंकले आणि तो जड क्रूसखांब, माझ्या अपराधांचा, तुमच्या अपराधांचा जड पापाने भरलेला तो क्रूसखांब त्याने आपल्या खांद्यावर वाहिला. कडक तप्त उन्हामध्ये त्याला वरपटत नेले. प्रियजनांनो, त्याचे हाल केले. आणि एक चाबूक जो होता, तो एक चाबूक असा मारला की पूर्ण तो मांस गुद्दा निघून जाणारा आणि पूर्ण
पूर्ण त्याचं पवित्र पवित्र रक्त घळघळ घळघळ वाहत होतं प्रियजनांनो. आणि प्रभू येशू मसीच्या शरीरावर एकही जागा नव्हती की जिथं त्याला जखम नव्हते प्रियजनांनो. इतका तो पूर्ण शरीराला शरीराला पूर्ण त्याची खिळखिळ सगळं जखमांनी पूर्ण त्याचं पवित्र पवित्र रक्त गळगळ वाहत होते प्रियजनांनो. अशा परिस्थितीमध्ये असताना प्रभू येशू मसीचा चेहरा ओळखता येत नव्हता की हा प्रभू येशू मसीह आहे का. अशा क्रूर कठोर रीतीने त्याला मारले प्रियजनांनो. का मारले? कारण तो देवाचा पुत्र आहे, कारण तो जिवंत देवाचा पुत्र आहे. त्यांनी म्हटले याकरिता त्याला मारण्यात आले प्रियजनांनो. फार मोठं गूढ रहस्य आहे प्रियजनांनो. प्रभू येशू मसीहला मारण्याचा हेतू, त्याच्या पवित्र पवित्र बलिदानाचा हेतू हा होता की त्याच्याच केवळ त्याच्याच बलिदानाच्या द्वारे माझा आणि तुमचा उद्धार होणार होता प्रियजनांनो. आणि याकरिता प्रभू येशू मसीहनं तो दुःखाने भरलेला मरणाचा प्याला प्याव्यास पुढे आला प्रियजनांनो. आणि आपण हे चौथं वाक्य पाहतो की त्याला तहान लागली, मला तहान लागली प्रभू येशू मसीह म्हणतो. आणि त्यावेळेस जो पाणीचा निर्माण करत आहे त्याला पाणी दिले नाही प्रियजनांनो. त्याला आम दिली. आम म्हणजे ज्याला म्हणतात व्हिनेगर, सिरका, जे की आंबट असते, आम देण्यात आली प्रियजनांनो. आणि खऱ्या रीतीनं जी ही तहान होती, मला तहान लागली, ही तहान कशाची होती प्रियजनांनो? मला, माझ्यात आणि तुमच्यामध्ये प्रभू येशू मसीह जी प्रीती तो करत आहे, प्रीतीपूर्ण बलिदान करत आहे, तर त्याच्यावर आपण प्रीती करू का याची तहान लागली. मला प्रभू येशू मसीहवर प्रीती येणार का नाही, त्या प्रीतीची त्याला तहान लागली की मी एवढी मोठी प्रीतीपूर्ण बलिदान करत आहे, आता तरी माझे लेकरं माझ्यावर प्रीती करणार का नाही. असं प्रभू येशू मसीहचं हे कळकळून उच्चारलेला हा शब्द आहे की मला तहान लागली. कशाची, कोणाची तहान लागली? पाण्याची नाही प्रियजनांनो. त्याला माझ्या आणि तुमच्या प्रीतीची तहान लागली प्रियजनांनो, की मी आणि तुम्ही त्याच्यावर कसे प्रीती करणार. त्यांनी त्याचं सर्वस्व देऊन टाकले आपल्याला. आता माझा आणि तुमचा टर्न आहे की त्याच्यावर आपण कशी प्रीती करतो प्रियजनांनो. राग रुसवा करून जा, मला तिने शिव्या दिल्या, मी आता बोलणार नाही, तिला क्षमा करणार नाही, तिच्याशी बोलणार नाही 10 वर्ष, अशा रीतीने तुम्ही प्रीती करून दाखवणार आहे परमेश्वरावर. आता तो समय राहिला नाही 10 वर्ष रुसायचा, फुगायचा, दुश्मनी करायचा समय नाही राहिला प्रियजनांनो. प्रभू येशू मसीहची जी आज्ञा आहे की तुम्ही एकमेकांना क्षमा करा. प्रभू येशू मसीहनं मला आणि तुम्हाला क्षमा केली. त्या वधस्तंभावर असताना पहिला उच्चारलेला शब्द, हे पित्या, हे काय करत आहे यांना तू क्षमा कर. हे पित्या, यांना तू क्षमा कर. हे पित्या, यांना तू क्षमा कर, कारण हे काय करत आहे यांना समजत नाही. प्रियजनांनो, जे त्याला मारत आहेत त्यांच्यासाठी तो विनंती करत आहे. प्रियजनांनो, कोण अशी प्रीती करेल? अशी प्रीती प्रभू येशू मसीह माझ्यावर आणि तुमच्यावर करतो प्रियजनांनो. प्रभू येशू मसीहची प्रीती किती अजब आहे, तिची प्रीती किती पवित्र आहे आणि त्याची प्रीती किती उंच आहे. त्याच्या प्रीतीच्या टोकापर्यंत कोणाचीच प्रीती नाही प्रियजनांनो. आपण जगात म्हणतो माझ्या आईची प्रीती माझ्यावर खूप आहे, खूप मोठी प्रीती आईची प्रीती, पण नाही प्रियजनांनो. आईची प्रीती पण, जी जन्म देणारी आई आहे, तिची प्रीती पण फेल झालेली आहे. कारण प्रियजनांनो, प्रभू येशू मसीहची प्रीती ही पवित्र पवित्र प्रीती आहे. आगापी प्रीती म्हणजे ज्या प्रीतीमध्ये काहीच कंडिशन नाहीये, ज्या प्रीतीमध्ये तू हे कर,
तू चांगलं जीवन जग, तू चांगला बन, तर मी तुझ्यावर प्रीती करतो, मी तुझ्यासाठी प्राण देतो. असं नाही म्हटलं प्रभू येशू. जशा परिस्थितीत मी आणि तुम्ही आहे, मी पापी आहे, तुम्ही पापी आहात, जशा परिस्थितीमध्ये आज मी आणि तुम्ही आहे, तशा रीतीने तो स्वीकारण्यास तयार आहे. प्रियजनांनो, का तुम्ही आणि मी त्याच्याकडे जाणार? का तुम्ही आणि मी त्याच्याकडे जाऊन पश्चाताप करणार का नाही? प्रियजनांनो, समजते का नाही? प्रियजनांनो, इतकं सुंदरसं घर परमेश्वराच्या प्रीतीचं हे वचन आहे. प्रियजनांनो, कशी कशी अद्भुत प्रीती त्याने माझ्यावर तुमच्यावर करून दाखवली. प्रियजनांनो, त्याचं पवित्र पवित्र जिवंत देवाचं रक्त ते घळघळ त्यांनी वाहिले आणि पूर्ण प्रीतीचं बलिदान त्यांनी केले, पूर्ण प्रीतीची कुर्बानी त्यांनी करून दाखवली. प्रियजनांनो, असा महान परमेश्वर तो आपला आहे. प्रियजनांनो, आपल्याला सर्वांना क्षमा करायची आहे. जेव्हा माझ्या प्रभू येशू मसीहनं माझ्या घोर अपराधांची त्यांनी क्षमा केलेली आहे, तर मी माझ्या बहिणीला, माझ्या भाऊला, माझ्या सर्व नातेवाईकांना मी का क्षमा करू नये? मी सर्वांना हृदयांतःकरणापासून, हृदयांतःकरणाच्या खोल जीवात्म्यापासून मी सर्वांची क्षमा करणार, सर्वांवर प्रीती करणार. कारण माझ्या परमेश्वराने, माझ्या प्रभू येशू मसीहने मला माझ्यावर एवढी मोठी प्रीती करून दाखवली. मी सर्वांना क्षमा करणार, मीही सर्वांवर प्रीती करणार, मी सर्वांवर दया करणार आणि क्षमा करून विसरून जाणार. हे प्रभू येशू मसीहचा स्वभाव त्यांनी मला आणि तुम्हालाही द्यावा, हीच आपण प्रार्थना करूया. प्रियजनांनो, आजचं हे चौथं वचन जे आहे, मला तहान लागली आणि केवळ प्रभू येशू मसीह 33.5 वर्षाचा तरुण व्यक्ती, तरुण मुलगा म्हणणार मी, 33.5 वर्षाचा तरुण मुलगा असताना, सुपर पॉवर त्याच्या जवळ असताना, तो ऑलमायटी गॉड असताना, मनुष्याच्या रूपात पूर्ण मनुष्य असताना त्यांनी सर्व काही सहन केलं. त्याला तहान लागली. कशाची तहान लागली? प्रियजनांनो, की तो माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी पूर्ण प्रीतीचं बलिदान करत आहे. तेवढा पानस्पद क्रूर कठोर मरण त्यांनी सहन केलं. त्या भर चव्हाट्यावर त्याला मारण्यात आले. प्रियजनांनो, आणि लुटारूंच्या संगती त्याला उभं केले. प्रियजनांनो, त्याचे हाल केले. प्रियजनांनो, आणि प्रियजनांनो, अशी पवित्र प्रीती त्यांनी करून दाखवली. आता तरी मी आणि तुम्ही त्याच्यावर प्रीती करणार का नाही? तर याकरिता प्रभू येशू मसीहला मला तहान लागली म्हणतोय, म्हणून त्यांनी कळकळून विवळून हा शब्द काढला, मला तहान लागली. प्रियजनांनो, माझ्या प्रीतीची आणि तुमच्या प्रीतीची त्याला तहान लागलेली आहे, की आज मी आणि तुम्ही त्याच्यावर कशी प्रीती करतो त्यांनी करून दाखवली. त्यांनी पूर्ण अपार आणि आगाध प्रीती करून दाखवली. प्रियजनांनो, आता माझा तुमचा टर्न आहे की मी आणि तुम्ही कशा रीतीने त्याच्यावर प्रीती करता. मोठा पाऊस आला, मोठे पाहुणे आले घरात, विचारता आता मी कशी जाऊ? प्रियजनांनो, हा तुमचा बहाणा राहणार, हे तुमचं एक्सक्यूज चालेल का? प्रियजनांनो, बिलकुल नाही. तुम्ही म्हणणार का माझ्या घरात पाहुणे आले, हे झालं ते झालं, चल मी आता ड्युटीवर नाही जाणार, आज मी जेवतच नाही, म्हणणार का? आपण जेवणार ना भरपूर. मग परमेश्वराचा समय का तुम्ही खाता मग? बरोबर का नाही? प्रियजनांनो, परमेश्वराचा समय, त्याचा समय त्याला दिलाच पाहिजे. त्याचा समय ना तो, त्याचा समय त्याला दिलाच पाहिजे. दुनिया इकडची तिकडं, परमेश्वराचा समय, त्याच्यावर तुमची माझी प्रीती आहे का नाही? तो आपल्यावर किती प्रीती करतो, तुम्हाला आणि मलाही त्याच्यावर प्रीती करणं आता स्टार्ट करा. प्रियजनांनो, आतापर्यंत केली नाही केली, परंतु आजपासून, या क्षणापासून करणं स्टार्ट करा. कशी प्रीती करा? त्याने कशी करून दाखवली, त्याने कशी रीतीने करून दाखवली. पूर्ण प्रीतीचं बलिदान त्याने केलं, त्याद्वारे मला आणि तुमचा उद्धार व्हावा. तुम्हाला मला त्या पापाच्या दरीतून जे मूळ पाप पण केलं
त्या मूळ पापेतून आपल्याला आजादी मिळावी, त्या सैतानाच्या बंधनातून, त्या सैतानाच्या गुलामगिरीतून, जे गुलाम आपण बनलो होतो आदाम आणि हवेच्या द्वारे, मनुष्यावर जे पाप आणि गुलामगिरी आपल्यावरती आली होती, जे दासत्व आपल्यावरती आपण ओढून घेतलं होतं, त्या दासत्यातून आपल्याला आजाद करण्यासाठी प्रभू येशू मसीहनं एवढं मोठं बलिदान केलं प्रियजनांनो. आणि त्याच्या पवित्र पवित्र जिवंत देवाच्या रक्ताने त्याने आपल्याला आजाद केलं आणि आपल्याला सारे श्राप, सारे पापाच्या बंधनातून, सारे सैतानाच्या बंधनातून आपल्याला आजाद केलेला आहे. कोणता श्राप आपल्यावर नाही, कोणताच पाप आपल्यावर नाहीये प्रियजनांनो. आता त्यांनी आपल्याला त्याच्या पवित्र पवित्र जिवंत देवाच्या रक्ताने धुवून शुद्ध स्वच्छ केलेलं आहे आणि त्याने आपल्याला विकत घेतलेलं आहे. दत्तक त्याचं लेकरू होण्याचा अधिकार त्याने आपल्याला दिलेला आहे प्रियजनांनो. पर स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवा आणि मनुष्यामध्ये जी पापाची दरी होती, आदाम आणि हवेच्या द्वारे जी निर्माण केली, ती दरी, जे पापाचं जी दरी होती, त्या दरीला दुभागण्यासाठी प्रभू येशू मसीहचं पवित्र 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 बलिदान त्यांनी केलं आणि त्या पवित्र पवित्र बलिदानाच्या द्वारे ती दरीला दुभागून स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवा आणि मनुष्याचं प्रभू येशू मसीहनं समेट केला प्रियजनांनो. फर्स्ट समेटाची सेवा त्याने घडून आणली. किती मोठं गूढ रहस्य परमेश्वराच्या प्रीतीची प्रियजनांनो. त्याची प्रीती किती आगाध आहे, अपार आहे. त्याची प्रीती कशीच आपण नाही मोजू शकत, कोणत्याच अँगलने आपल्याला मोजता नाही येत प्रियजनांनो. त्याची प्रीती इतकी आगाध आहे. त्यांनी पूर्ण प्रीतीचं बलिदान करून दाखवलेलं आहे. आता माझा आणि तुमचा टर्न आहे प्रियजनांनो. तो आपल्याला वधस्तंभावर जा म्हणत नाही, तो आपल्याला म्हणत नाही की तू जळून मर, की तू माझ्यासाठी प्राण दे, तू पॉयझन खाऊन मर, असं नाही म्हणत. तर जे जीवन त्यांनी आपल्याला दिलेलं आहे, तो आपल्याला म्हणतो तुला मी बहुतायतचं जीवन देणार. बहुतायत म्हणजे सार्वकालिक जीवन देणार. आणि त्या सार्वकालिक जीवन मिळण्यासाठी तुम्हाला मला काय करायचंय प्रियजनांनो? प्रभू येशू मसीहला समोर ठेवून त्यांनी कसं जीवन जगलं, त्यांनी कसं सहन केलं, त्यांनी कसं दुःख उचलले माझ्यासाठी, त्यांनी कशी पित्याची, स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाची कशी आज्ञा पालन केली, आपलं जे आहे, आपली जी इच्छा आहे त्यांनी पायाखाली कुचलली आणि स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाची आज्ञा मरेपर्यंत त्यांनी वधस्तंभाचं ते भयंकर दुःखदायी मरण सहन करून पूर्ण आज्ञा पालन केली प्रियजनांनो. आज मला आणि तुम्हाला तेच करायचं आहे. करू द्या. दुनिया सांगे तो सांगू दे, मने भजन करे प्रभु येशू को. हे दुनिया सांगे तो सांगू दे, मने भजन करे प्रभु येशू को. दुनिया सांगे तो सांगू दे, मने भजन करे प्रभु येशू को. दुनिया हे दुनिया सांगे तो सांगू दे, मने भजन करे प्रभु येशू को. प्रियजनांनो, प्रभू येशू मसीहनं जी प्रीतीची ज्योत माझ्यात आणि तुमच्या जाळलेली आहे, ती ज्योत आपल्याला जळजळत ठेवायची आहे. ती प्रीतीची ज्योत आपल्याला दुसऱ्यांना आणि सर्वांना द्यायची आहे. प्रियजनांनो, हेच तुमचं आणि माझं कार्य आहे. हेच मिशन प्रभू येशू मसीहनं मला आणि तुम्हाला दिलेलं आहे. ही त्याची आज्ञा आहे आणि ती पाळण्यास प्रभू येशू मसीह आपला परात्पर स्वर्गीय पिता परमेश्वर, त्याचा एकुलता एक प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याचा महान असा पवित्र आत्मा, जो ते आमचे ते एक परमेश्वर मला आणि तुम्हाला विजय वीर करो. आमेन.